अयोध्या येथे प्रभू श्री रामलल्लांची मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर भवानीपेठ गोंगडे वस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक क्रीडा आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं दीपोत्सव, फटाक्यांची आतषबाजी, बहारदार लेझिमचा खेळ सादर करत रामलल्ला अयोध्या दिमाखात विराजमान झाल्यानिमित्त रामोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। दरम्यान भवानीपेठ गोंगडे वस्ती परिसरात भगव्या पताका, सडा, रांगोळी, भगवे झेंडे, भगव्या टोप्या यामुळे अवघा परिसर राममय आणि भगवामय झाला होता। प्रारंभी जेमिनी सांस्कृतिक आणि क्रीडा बहुउद्देशीय संस्थेचे आधारस्तंभ भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी जेमिनी मातेची महाआरती करून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून दीपोत्सव साजरा करण्यात आला। जय सियाराम, जय श्रीराम, जय जय श्रीरामच्या जयघोषात अवघा परिसर भक्तिमय झाला होता। फटाक्यांच्या आतषबाजीमुळे भवानी पेठेमध्ये दुसरी दिवाळी साजरी झाली। यावेळी जेमिनी सांस्कृतिक आणि क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या नवरात्र मंडळाकडून लेझिम खेळाचे एकापेक्षा एक सरस डाव सादरीकरण करत ढोल ताशासोबत संबाळाच्या मधुर स्वराच्या निनादात जल्लोषमय वातावरणात बहारदाराशे भगवे झेंडे हाती घेऊन युवकांनी लेझिमचा खेळ सादर केला। यावेळी तरुणांमध्ये अयोध्येचा उत्साह शिगेला पोचला होता। अयोध्येच्या सोहळ्यानिमित्त यावेळी जेमिनी मंडळांकडून भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान झाले। 5 शतकानंतर राम भक्तांची स्वप्नमूर्ती झाली। आता या दिव्य मंदिरात आमचे रामलल्ला राहणार आहेत। तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या क्षणामुळे मन भावुक आणि आनंदित आहे। आज देशातील प्रत्येक नागरिकांची हीच भावना होती। देशभरात उत्साहाचं वातावरण होतं। या पार्श्वभूमीवर जल्लोष करण्यासाठी भवानीपेठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार दिवाळी साजरी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली। यावेळी बसवराज भाईकटी, बंडोपंत डोळे, बसवराज जाटकल, नरसप्पा मंदकल, सिद्धरामय्या पुराणिक, संगप्पा धनाश्री, माळप्पा करली, अप्पा शहापूरकर, भीमाशंकर गंडाळ, सिद्धराम करली, लिंगप्पा पुजारी, सिद्धराम यलदंडी, बिपिन पाटील, यल्लाप्पा करली, विजय कोळी, अंबादास पारट, अंबादास कोळी, मल्लीनाथ चोपडे, गंगाराम डोळे, यशवंत पुराणिक, बसवराज करली, यल्लाप्पा करली, प्रवीण कैरमकोंडा, रवी बंदगल, प्रशांत गाडेकर, गणेश गंधाळकर, व्यंकटेश जाटगल, प्रशांत गाडेकर यांच्यासह जेमिनी सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी आणि रामभक्त तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।
सर्वांना. आज भारत देशामध्ये 527 वर्षानंतर या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठापना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी दिवाळी साजरा करा, या भारत देशामध्ये अखंड भारत देश होण्यासाठी. यामुळं आज मोठ्या प्रमाणात या भारत देशात, महाराष्ट्रात, सर्व राज्यात या ठिकाणी आज दिवाळी साजरा झालेला असं दिसून येत आहे. काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या भवानीपेठ घोंगडे वस्तीमध्ये अनेक मंडळाचे लोक, जेणेकरून आज सकाळवरून आपल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या लाईव्ह आणि त्या ठिकाणी बघून सर्वजण अक्षता सोहळा पार पाडलेला आहे. त्यानंतर गल्लोगल्लीमध्ये सर्व घरात हर घर भगवा घर घर दिवा असं लावून या ठिकाणी आज सण साजरा झालेला आहे. यामध्ये आपल्या जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. सर्व मंडळाचे लोक आता बघितलं आम्ही, जवळजवळ दिलखुश आणि आपलं सिद्धारूढ, आपलं जय श्रीराम समर्थ, असं अनेक आमच्या या भागामध्ये मंडळ आहेत. या सर्व मंडळाच्या लोकांनी आज मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आणि महापूजा आणि दीपोत्सव कार्यक्रम आणि अनेक मंडळांनी या ठिकाणी दीपोत्सवानंतर लेझिम खेळलेले आहेत. अनेक पारंपरिक समूह म्हणजे जे काही खेळ आहेत ते सर्व खेळी या ठिकाणी करून दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात सण आज साजरा झालेला आहे. रामाचा आज प्रतिष्ठापना झाल्यामुळं आज जल्लोषाचा कार्यक्रम सर्व ठिकाणी होत आहे. जय श्रीराम. Like, subscribe, click on the bell.